चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला सांगणार आहे की दही भाताचा उपाय हा अमावस्येच्या दिवशी केला जातो। अतिशय पूर्वीपासून चालत आलेला आपल्या आजी आजोबा हे सगळे करत होते। तर हा पूर्वीपासून अतिशय जुना असा दही भाताचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, जो दर अमावस्येच्या दिवशी केला जातो। म्हणजे जी प्रत्येक महिन्याची अमावस्या असते किंवा पौर्णिमा असते त्यावेळेस हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये याचा भरपूर प्रमाणात उपयोग होतो, लाभ होतो। तर आता लाभ कोणता कोणता होतो ते सांगते। त्याच्यासाठी माझं चॅनल लास्ट पर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ करेल। कारण की हा जो उपाय आहे हा अतिशय शास्त्राप्रमाणे आणि पूर्वीचे लोक करत होते त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे। पहिला उपाय म्हणजे हा उपाय कशासाठी केला जातो बघा। हा उपाय आपल्या पितरांसाठी केला जातो। अगोदर तुम्हाला पितरांचं सांगते, कारण की ज्या घरामध्ये पित्र संतुष्ट नसतात, शांत नसतात, पितरांची सेवा होत नसते, त्याच्यासाठी हा उपाय केला जातो। म्हणजे आपल्या पितरांना मुक्ती मिळण्यासाठी, त्यांना शांतता लागण्यासाठी हा पहिला उपाय आहे। दुसरा उपाय म्हणजे आपल्या मुलांसाठी, आपल्या घरातले लहान मुलं आहे खूप चिडचिड करतात, सारखा आपल्या घरामध्ये आजारपण येतो, घरामध्ये सुख शांती नांदत नाही किंवा सतत काही ना काही कारणास्तव आपल्या घरामध्ये भांडण होते, याच्यासाठी हा दुसरा उपाय आहे। तिसरा उपाय आपल्या घरातल्या वास्तुदोष, म्हणजे ज्या घरामध्ये वास्तुदोष आहे, म्हणजे आपण एवढं आवडीने घर घेतो आणि त्या घरामध्ये आपल्याला सुख नांदत नाही, पैसे टिकत नाही, सतत आपल्याला टेन्शन असतं, त्याच्यासाठी हा तिसरा उपाय आहे। आणि चौथा उपाय म्हणजे आपल्याला आपल्या घरामध्ये जे पती पत्नी आहे त्यांचं काहीतरी कारणास्तव अमावस्या पौर्णिमा आली की त्या दिवशी आपल्या घरामध्ये भांडण होत असतात, काही ना काही कारणावरून आपल्या घरामध्ये भांडण होतातच, सण असो वार असो, त्या दिवशी तुमच्या घरामध्ये जर असे भांडण होत असतील तर हा चौथा उपाय आहे। असे 4 उपाय आपल्याला ह्या दिवशी करायचे आहे, म्हणजे अमावस्येच्या दिवशी। आता तुम्ही म्हणाल अमावस्या कधी आहे, तर अमावस्या ही मंगळवारच्या दिवशी संध्याकाळी 7 वाजेला चालू होते संध्याकाळच्या टायमाला, आणि 25 तारखेला म्हणजे 24ला चालू होते संध्याकाळी, आणि 25 तारखेला ती बुधवारी 4:01 समाप्त होते। त्यामुळे आपल्याला जे उपाय करायचे आहे तर आपल्याला बुधवारच्या दिवशी करायचे आहे बघा। संध्याकाळच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी मंगळवार आहे त्या दिवशी संध्याकाळी 7ला चालू होते। तर जे उतारे आहे, नारळ उतारा आहे किंवा कोहडं बांधायचं आहे, तो तुम्ही मंगळवारच्या दिवशी करू शकतात। आणि बुधवारच्या दिवशी हा दही भाताचा उपाय आपल्याला करायचा आहे। अतिशय प्रभावशाली आहे, प्रत्येक महिलेने करायचा आहे आपल्या घरामध्ये बघा। हा उपाय करून बघा, तुम्हाला निश्चितच अनुभव येईल। खूप प्रभावशाली आणि अतिशय महत्त्वाचा असा उपाय आहे। पहिला उपाय तुम्हाला सांगते पितरांसाठी बघा। ज्या घरामध्ये पित्र संतुष्ट नसतात, शांतता नसते किंवा पितरांची आपल्याला सेवा होत नाही, किंवा काही कारणास्तव आपण जॉब करत असणार किंवा आपल्या घरामध्ये कामांचा खूप ताण असेल, तर तुमच्याने पितरांची जे सेवा व्हायची असते ती होत नसेल, तर तुम्ही हा उपाय करायचा आहे। या उपायाने तुमचे पित्र संतुष्ट होतील, शांत होतील, तुम्हाला खूप भरभरून आशीर्वाद देतील आणि तुमच्या घरातला पितृदोष आहे तो पूर्णपणे समाप्त होईल। कारण की पितरांचा आशीर्वाद ज्या घरामध्ये राहतो त्या घरामध्ये कटकट होत नाही, वादविवाद होत नाही, पैसा पुरतो आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्ती होते। त्यामुळे काय करायचं, ज्या दिवशी अमावस्या आहे म्हणजे बुधवारच्या दिवशी, तर अमावस्याच्या दिवशी आपल्याला भात घ्यायचा आहे। तो भात शिजून घ्यायचा। भात शिजवताना तुम्हाला जे तांदूळ तुम्ही घेणार तर ते वाटीभर घ्या। त्या तांदूळांमध्ये बिलकुल घाण नको, एकदम स्वच्छ तांदूळ घ्यायचे आहे आणि ते तांदूळ तुम्हाला बिगर मीठ आणि तेल टाकून शिजवायचे आहे, म्हणजे आडणी भात शिजायचा आहे। दही तुम्ही तुमच्या घरातलं पण घेऊ शकतात किंवा बाहेरचं पण घेऊ शकता, कोणतंही दही घ्यायचं। आणि काय करायचं बघा, पितरांसाठी अगोदर सांगते तुम्हाला। त्याच दिवशी 12 वाजेला भात शिजवायचा आणि तो भात घ्यायचा, भाताला थंड होऊ द्यायचं, त्याच्यामध्ये दही भात मिक्स करायचा, म्हणजे दही टाकून तो भात मिक्स करायचा। त्याच्यावर काळ्या कलरची तीळ टाकायची, काळ्या कलरची तीळ येते बघा, ती तीळ टाकायची आणि तो भात आपण टेरेसवर ठेवून द्यायचा। टेरेसवर ठेवायचा किंवा पक्ष्यांना ठेवायचा, किंवा तुम्ही तो भात तुमच्या पितरांच्या नावाने पितरांचं स्मरण करून तो भात तुम्ही कुत्र्याला खाऊ घालू शकतात, तुम्ही गायला खाऊ घालू शकतात, किंवा पक्षी तुमच्याकडे येत असतील तर पक्ष्यांना ठेवू शकतात, किंवा तुमच्या टेरेस असेल त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पितरांच्या नावाने भात ठेवायचा आहे बघा। अशा केल्याने नक्कीच तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल। पितरांचा जर तुम्हाला खूप प्रमाणात त्रास असेल तो पूर्णपणे नष्ट होईल। आता दुसरा उपाय सांगते। दुसरा उपाय जो आहे तो आपल्या घरासाठी, म्हणजे वास्तुदोष, ज्यांच्या घरामध्ये वास्तुदोष आहे, भरपूर प्रमाणात वास्तुदोष आहे। आता तुम्ही घर घेतलं आहे आणि त्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण झालेला आहे, काही कारणास्तव बघा प्रत्येक ठिकाणी फ्लॅटमध्ये आपल्या मनासारखं घर नसतं, काही प्रॉब्लेम असतो घरामध्ये,
तर त्याच्यासाठी आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे। त्या काय करायचं, दही म्हणजे त्या दिवशी भात शिजवायचा, जसा मी तुम्हाला अंडी भात सांगितलं तसाच भात घ्यायचा, त्याच्यामध्ये दही मिक्स करायची आणि 4 हिस्से करायचे, भाताचे 4 हिस्से करायचे आणि 4 हिस्से झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तो भात आपल्याला आपल्या प्रत्येक 4 हिस्सांमध्ये शिंपडायचा आहे। म्हणजे भात पातळ करून टाकायचा, 4 हिस्से करायचे थोडे थोडे आणि प्रत्येक 4 कोपऱ्यामध्ये बाहेरून जायचं आणि 4ही कोपऱ्यांना आपल्याला तो भात शिंपडून द्यायचा आहे। असं केल्याने तुमच्या घरातला वास्तुदोष पूर्णपणे निघून जाणार। जो वास्तुदोष आहे किंवा वास्तू तुमची शांत नसेल, वास्तूमध्ये काहीतरी दोष असणे तो सुद्धा निघून जाणार। असं तुम्हाला प्रत्येक अमावस्येच्या दिवशी करायचं आहे। बघा, हा उपाय करताना आपण ज्यावेळेस आपण दही भात बाहेरून शिंपडतो त्यावेळेस घरात येताना आपल्याला हात पाय धुवायचे आहे किंवा आंघोळ करायची आहे आणि नंतर देवांचे नमस्कार करून आपल्याला सांगायचं आहे की माझ्या घरातला वास्तुदोष आहे, माझ्या घराला काही दोष आहे तो पूर्णपणे निघून जावा, असं तुम्हाला देवांना प्रार्थना करायची आहे आणि मगच तुम्ही दुसऱ्या कामाला सुरू होऊ शकता। हा दुसरा उपाय झाला। तर बघा, हा आपण उपाय करून बघा, तुम्हाला खूप चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। आणि दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तिसरा उपाय म्हणजे तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतील, भांडणं होत असतील, सतत वादविवाद भांडण म्हणजे पती पत्नींचं बघा, असं अमावस्या आली, पौर्णिमा आली, त्या दिवशी नेमकं असं काही होतं की काही थोडी छोट्या कारणांवरून आपल्या घरामध्ये भांडण होते, वादविवाद होतो। आपण न कळता आपल्या सासूशी होतो किंवा मुलांशी होतो किंवा काहीतरी बाहेर कोणाशी तरी आपला वाद होतोच। तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये सुख शांती नांदण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर काय करायचं, भात संध्याकाळच्या टायमाला भात शिजवायचा आणि त्या दिवशी भात शिजवल्यानंतर आता तुम्ही मंगळवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे, कारण की हा रात्रीच्या टायमाला करायचा आहे। तर त्या दिवशी 7 वाजेला अमावस्या चालू होते, तर तुम्ही काय करायचं आहे, त्या दिवशी काय करायचं, भात शिजवायचा, भात शिजवून त्याच्यात दही टाकायची आणि तो भात थोडासा उपाय बघा, 2 उपाय सांगितले, एक वास्तुदोषाचा सांगितलं तुम्हाला, म्हणजे आपल्या घरातली वास्तूचा सांगितला आणि दुसरा म्हणजे पितरांचा सांगितला। आता तुम्हाला तिसरा सांगते। तिसरा उपाय जो आहे तो म्हणजे आपल्या घरातली लहान मुलं असू द्या, आजी आजोबा किंवा तुमच्या घरामध्ये सतत ते मुलं आजारी पडत असतील, त्यांना दृष्ट लागलेली असेल किंवा काही पण म्हणजे ते खाल्लेलं त्यांना म्हणजे त्यांच्या अंगी लागत नसेल किंवा त्यांच्या म्हणजे अभ्यासामध्ये मन लागत नसेल किंवा चिडचिडपणा करत असतील, रागराग करत असतील, त्यांच्या वागण्यामध्ये काही फरक जाणवत असेल तुम्हाला, तर अमावस्येच्या दिवशी तुम्ही हा उपाय करायचा आहे। जो लहान मुलांसाठी किंवा घरातल्या आपल्या पतीसाठी, आपल्या मोठ्या मुलांसाठी किंवा जो कोणी व्यक्ती आजारी आहे त्याच्यासाठी, तर काय करायची, त्यांची दृष्ट काढायची आहे। तर अमावस्येच्या दिवशी तुम्हाला काय करायचं, संध्याकाळच्या टायमाला किंवा दुपारच्या टायमाला 12 वाजता हा उपाय तुम्हाला करायचा आहे। काय करायचं, दही भात घ्यायचा, एका जी डिश तुम्ही वापरत नाही किंवा एखादं पुष्ट आहे त्याच्यावर तो दही भात ठेवायचा आणि आपल्या मुलाला बघा, हा जो उपाय आहे पूर्वीच्या आपली आजी आजोबा आपल्या मावश्या ह्या करत होत्या, म्हणजे पूर्वीची लोक करत होती। तर हा उपाय कसा करावा, तर त्याच्यासाठी उंबरठामध्ये बसावं लागतं। जो आपला उंबरा आहे, घराचा जो उंबरा आहे त्याच्यावर मुलाला बसवलं जातं। पण तुमच्या घरामध्ये जर उंबरा शक्य नसेल तुम्हाला तसं बसवणं, तर तुम्ही कुठल्याही जागेवर तुम्ही बसवू शकतात। तर घरामध्ये बसवायचं आणि नंतर ना त्या मुलाच्या अंगावरून तुम्हाला 7 वेळेस तो भात म्हणजे दही भात उतरवायचा आहे। 7 वेळेस उतरवल्यानंतर दक्षिण दिशेकडे तो भात टाकून द्यायचा आहे। म्हणजे दक्षिण दिशेला जायचं, भले तुम्ही एका डस्टबिन मध्ये टाकू शकतात किंवा जिथं कुणाचा पाय पडणार नाही, कुणाचा म्हणजे असं कोणी तिथं जाणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायचा आहे। शक्यतो तुम्ही हा भात जो आहे तो दक्षिण दिशेकडे नेताना आपल्या डस्टबिन मध्येच टाका, कारण की कोणाचा पाय वगैरे नको पडायला, कारण की आपण आपल्या मुलांची दुष्ट काढण्याकरता आपल्या घरातली म्हणजे आपल्या मुलांचा आजारपण, त्यांचा काही कोणी बाहेरून आलेल्या व्यक्तीची दृष्ट लागते किंवा ते जेवत नाही, त्यांची पूर्ण जी सकारात्मक शक्ती आहे म्हणजे नकारात्मक शक्ती ती काढून घेण्यासाठी आपण हा भात त्यांच्या अंगावरून उतरवतो। ते कोणाचा पाय पडू नये, कोणाला त्याच्यापासून त्रास होऊ नये, त्यामुळे हा भात तुम्ही डस्टबिन मध्येच टाकून द्यायचा आहे। हा तिसरा उपाय झाला आपल्या मुलांसाठी। म्हणजे त्याच्याने काय होईल, मुलांची प्रगती होईल, चिडचिडपणा कमी होईल, रडणं कमी होईल, रागराग कमी होईल। जे चिडचिड करतात, अभ्यास करत नाही, त्यांची प्रगती होत नाही, याच्यामुळे त्यांची प्रगती निश्चितच होणार। हा अनुभव सिद्ध असा उपाय आहे। चौथं तुम्हाला सांगते बघा,
काही कारणास्तव घरामध्ये काय होतं, पत्नी पत्नीचं नको म्हणजे अमावस्या पौर्णिमा आली की नको म्हणजे आपल्या मनात नसताना सुद्धा आपल्या घरामध्ये कटकट होत असते, म्हणजे सासूशी म्हणा, मुलांशी म्हणा, किंवा नवऱ्याशी किंवा बाहेर कोणाशी तरी आपली भांडण होतेच अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी. तर अशा भांडणी होऊ नये, कारण की ह्या दिवशी जर आपल्या घरामध्ये भांडणी चालल्या तर वर्षभर किंवा महिनाभर आपल्या घरामध्ये सतत कटकट असते. तर ह्या होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर म्हणजे तुमच्या घरामध्ये तुमच्या पतीशी म्हणजे नवऱ्याशी सारखं भांडण होत असेल किंवा सासूशी सारखं भांडत असेल तर संध्याकाळच्या टायमाला तुम्हाला हा उपाय करायचा आहे. काय करायचं, दही भात घ्यायचा आणि ज्या ठिकाणी सांडपाणी आहे म्हणजे बेसिनचं पाणी आहे किंवा तुमचं बाथरूम किंवा बाथरूमची खिडकी ह्या ठिकाणी तुम्हाला रात्रीच्या टायमाला एखाद्या पुष्टमध्ये दही भात घ्यायचा आणि आपल्या बाथरूममध्ये ठेवायचा किंवा बाथरूमच्या खिडकीमध्ये ठेवायचा आणि तसाच ठेवून द्यायचा. दुसऱ्या दिवशी उठून तो भात म्हणजे बिगर आंघोळीचा म्हणजे उठल्याबरोबर तो भात उचलायचा डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा. असं केल्याने तुमच्या घरातले जे भांडण आहे, कटकट आहे किंवा नकारात्मक शक्ती तुमच्या घरामध्ये भरपूर प्रमाणात आहे, कोणाची दृष्ट लागलेली आहे, संपूर्ण रात्रभरमध्ये तो भात ती जी नकारात्मक शक्ती आहे पूर्णपणे शोषून घेतो आणि मग नंतर ते आपण ते दुसऱ्या दिवशी तो भात उचलायचा आणि फेकून द्यायचा. असं तुम्हाला करायचं आहे. असं तुम्ही करून बघा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही, कारण की हा खूप जणांना याचा अनुभव आहे आणि आपले आजी आजोबा हे करत होते, म्हणजे पूर्वीचे लोक जे करत होते हेच तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर असं करायचं आहे आणि मग नंतर तुम्ही आंघोळ करू शकता. आंघोळ झालेली असेल तर हातपाय धुवू शकता. तर असं करायचं आहे. हा चौथा उपाय झालेला आहे. बघा, ज्यांच्या घरामध्ये पितृदोष आहे तर ज्या वेळेस आपण जो भात टाकलेला असतो तर तो भात चिमण्या वगैरे पक्षी किडे जंतू म्हणजे जे काही असेल ते खातात, निश्चितच खातात. आणि जर तुमच्या घरामध्ये पितृदोष नसेल तर बघा, तुम्ही जिथे चिमण्या असतील किंवा मुंग्या असतील त्या मुंग्या किंवा चिमण्या त्या भाताकडे जाणार सुद्धा नाही. हा अनुभव घेऊन बघा तुम्ही. जर तुमच्या घरामध्ये पितृदोष नसणार तर तुम्ही असा अनुभव म्हणजे तुमच्या घरामध्ये तुम्हाला असा अनुभव येईल की कोणीच खाणार नाही, तो भात असंच पडणार. आणि जर असणार तर चिमण्या तरी खातील, पक्षी तरी खातील किंवा कुत्रा तरी खाऊन जाईल किंवा मुंग्या तरी खातील किंवा काहीतरी जीवजंती ते भात खातील. बघा, असं होईल. तर अनुभव म्हणजे जर खात असणार तर तुमच्या घरामध्ये पितृदोष असणार, नसेल खात असणार नाही खाल्ला तर पितृदोष नाही असं समजायचं आहे. तर हा उपाय करायचा आहे. शास्त्रामध्ये सुद्धा हा उपाय सांगितलेला आहे. तर असं करून बघा, अनुभव घेऊन बघा, खूप सुंदर असा अनुभव येतो. अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी बघा, आपल्या पितरांसाठी जर तुमच्या घरामध्ये असे काही दोष असतील तर तुम्ही 11 पौर्णिमा करून बघा. पहिल्याच पौर्णिमामध्ये तुम्हाला गुण येईल, पण 11 पौर्णिमा करून बघा, तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. तुमच्या घरातले संकट, दुःख, व्याधी, जे वास्तुदोष आहे, पितृदोष आहे, भांडण आहे, मुलांना दृष्ट लागलेली आहे, संपूर्णपणे निघून जाणार आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदणार. नक्कीच तुम्ही हा उपाय दर अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. अनुभव घेऊन बघा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.